लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री ज्योतिबाचे खेटे यात्रेला आजपासून सुरुवात। चांगभल्याच्या गजरात आज ज्योतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरुवात झाली असून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतलं जातं। कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते। हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात। कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत। आज पहिल्या खेट्याला महाराष्ट्र कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती। आज रविवारी पहिला खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला। कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले होते। ज्योतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता। वाहनांची वर्दळ मोठी होती। चांगभलाचा गजर डोंगरावर घुमत होता। रविवारी मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रविवारी पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले। सकाळी 8 ते 9 अभिषेक, सकाळी 11 वाजता धुपारती, दुपारी 3 ते 4 अभिषेक, रात्री पालखी सोहळा संपन्न होणार आहे। आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती। कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन ज्योतिबा दर्शनासाठी खेटे घातल्याची आख्यायिका ज्योतिबाच्या पुजाऱ्यांकडून सांगण्यात आली। महानकट न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।